स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस 1926 रोजी जन्मले आणि त्यानंतर 1966 रोजी शिवसेना पक्षाची स्थापना झाली। मराठी माणसाच्या हक्कासाठी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली। शिवसेनेचा जय जयकार याच गीतानं डीजे मास्टरने देखील मन मोहित केले। पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत। आपण पाहताय भीमतेज क्रिकेट संघ वडविहीर आयोजित शिवसेना चषक 2025 चे आयोजन, दमदार आयोजन, नेत्रदीपक आयोजन। सेकंड राउंड मधील सामना आपण पाहतो। एकीकडे दोनही संघांना पराभवाची धूळ चारत आता एकमेकांच्या विरोधात विजयाचं सातत्य टिकवण्यासाठी स्वर्गीय संतोष इलेवन पोंजे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय जय हनुमान जाताडे। मॅच इज ऑन। 3 षटकांचा सामना। पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड केलाय लॉंग ऑफ मध्ये, प्रोटेक्शन अवेलेबल, चांगली फिल्डिंग। दुसरीचा प्रयत्न आहे आणि दुसरीच्या प्रयत्नाला देखील यश आले। गुड रनिंग दोन फलंदाजांमध्ये, दोनच्या मदतीने धाबेंचा श्री गणेशा। धावसंख्या आहे ती 2। 15 मिनिटांचा अवधी, 3 षटकांचा सामना आहे। प्रथम सत्र मैदानाच्या आतमध्ये आदरणीय किरण गजाननजी मांडे रसायनी परिसरातील कट्टर शिवसैनिक यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात। मी आणि पोंजे संघासाठी देखील शुभेच्छा आहेत। मी दादांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो। जे प्रेक्षक आम्हाला लाईव्ह जोडले गेलेत त्यांचं देखील मी सहर्षमय स्वागत करतोय। मैदानाच्या आतमध्ये या बॉलवरती रन मिळते ती 1। बॉल संपलेत 2, धावसंख्या आहे 3। मागील दोनही सामने डिफेंड झालेत आणि या सामन्यामध्ये आता 3 षटकांमध्ये किती धावांपर्यंत पोहोचेल। प्रथम बॅटिंग करत असताना जय हनुमान जाताडे संघ यावरती देखील लक्ष आहे। मागील मॅच मध्ये दोनही संघ धावा डिफेंड करून या मैदानात या मॅच मध्ये दाखल झालेत आणि आता कोणता संघ पुढे सरकेल यावरती आता लक्ष आहे। एका संघाचा प्रवास इथेच थांबेल। या स्पर्धेमध्ये कोणता संघ पुढे सरकेल यासाठी हा सामना स्वीप करण्याचा प्रयत्न। बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये। ऑफस्टिकची लाईन योग्य रीतीने हाताळली गोलंदाजानं। ऑन साइडला बॉल खेळायचा होता, स्वीप करायचा होता। बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये। इट्स अ डॉट बॉल। किरणजी मांडे यांच्याकडून उद्यापासून पाण्याची व्यवस्था या स्पर्धेसाठी। पाणी हे जीवन आहे आणि खऱ्या अर्थानं पाण्याची व्यवस्था पुढील 2 दिवस किरणजी मांडे यांच्या शुभ हस्ते होणार आहे। मी त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो। फलंदाज होतोय बाद सतीश, इथून मात्र होतोय बाद। 3 या धावसंख्येवरती लागतोय पहिला धक्का। कमॉन डीजे। फार चांगली गोलंदाजी सचिन भोईर, मागील मॅचचा हिरो। हा येतो चौकार। धावसंख्या आहे ती 7 या अंकावर। सौंदर्यात्मक फटका होता बॅट्समन रोहिदासचा। स्वतःला सावर लाईन ओळखली। एनफील्डच्या वरून क्लासिकल स्ट्रोक डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये 4 धावसंख्येसाठी हा चौकार येतो। या चौकारानं धावसंख्या 7 या आकड्यावर। बॉल संपलेत 5। P1 चा षटक। लास्ट बॉल
P1च्या षटकातील. डाऊन द ग्राउंड बॅक टू द बॉलर. वॉट अ कॅच, वॉट अ कॅच. अप्रतिम कॅच पकडले सचिन भोईरनं. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल पकडणं कठीण आहे आणि तो सहजरित्या पकडलाय सचिन भोईरनं झेल. आणखी एक फलंदाज 7 या धावसंख्येवरती होतोय बाद. कम ऑन डीझी. निश्चितच दोन्हीही संघ आपण पाहतो या ठिकाणी मॅच चालू आहे आणि या स्पर्धेसाठी पुन्हा एकदा दोन्ही संघांसाठी किरण गजानन मांडे यांच्याकडून शुभेच्छा आल्यात आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. त्यानंतर त्यांनी आम्हाला पाण्याची पूर्तता केली मागे पुढील 2 दिवस, त्याबद्दल त्यांचा आपण आभार व्यक्त करतो आणि वळतोय मॅचकडे. तसेच बरेचसे मान्यवर आज आपल्याला या व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत आणि उद्याच्या दिवसामध्ये पूर्ण शिवसेनेचं वादळ या मैदानामध्ये पाहायला मिळेल. ओव्हर टू शिवम लोभी. नक्कीच डाऊन द ग्राउंड हा फटका अप्रतिम आहे. 2 तर कंप्लीट झाल्यात. तिसरीसाठी निघण्याचा प्रयत्न. विनायक आलाय बॉलिंग मार्क वरती. आदरणीय जगदीशजी नामदेव मते सरपंच ग्रुप ग्रामपंचायत पोंजे यांच्याकडून विनायकसाठी विकेट अटॅकसाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या आहे ती 9. विनायकचा बॉल वेगवान होता. फ्लॅश स्लिप मध्ये जबरदस्त फिल्डिंग. 2 गाड्या एकाच ट्रॅक वरती. ऍक्सिडेंटची दाट शक्यता. डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस. इथून मात्र बॅटर होतोय. रन आउटच्या स्वरूपात बाद. मोठी विकेट या मॅच मधील. बॉलिंग मार्क वरती. फुल टॉस बॉल ऑन साइडला. डीप मिड विकेट मध्ये पवन येतोय वेगानं, परंतु केली आहे मिस्टेक. हलकासा फंबल आणि त्याच फायदा घेत असताना 2 फलंदाजांमध्ये एक चांगला तालमेल. सिंगलला डबल मध्ये परिवर्तित केले. धावसंख्या 2 न पुढे जाते. धावसंख्या ती 11 या धावसंख्येवर. चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये. आता फिल्डिंग मार्क वरती होणाऱ्या चुका तुम्हाला उत्तरार्धाच्या खेळात त्या थोड्या टोचत असतात आणि त्याच कारणास्तव पवनची मिस्टेक. मागील मॅच मध्ये जबरदस्त फिल्डिंग कॅचिंग राहिली आहे पवनची. या मॅच मध्ये थोडंसं हातातून बॉल निसटतोय. विनायकचा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न पॅड वरती आदळला. वेगवान पद्धतीने बॉल फेकतोय. स्लॉट मध्ये होता बॉल पण तो इतका भन्नाट वेगावरती होता की बॅटरला बॉल समजलाच नाहीये. वैभव थोडा चंबित करणारा बॉल होता. वेगवान यार्कर फेकलाय गोलंदाजी मार्क वरती विनायकनं. 4 बॉल मध्ये धावसंख्या त्यानं खर्च केल्या 4. धावसंख्या ती 11 पहिल्या षटकात आल्या होत्या तर फक्त 7. फार अप्रतिम गोलंदाजी 3 षटकांच्या सामन्यात. आणखी एक चांगला बॉल, आणखी एक चांगला बॉल, परंतु पंच सांगतात 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. गोलंदाजी फार चांगली होते परंतु तितक्या पद्धतीची चांगली फिल्डिंग होत नाहीये आणि त्याच कारणास्तव या एक्स्ट्राच्या धावा थोड्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये घातक ठरू शकतात. हा क्रिकेट खेळ आहे. नाण्याच्या जशा 2 बाजू असतात तशा क्रिकेटच्या 2 बाजू असतात. एका बाजूमध्ये तुम्ही चांगलं कराल तर दुसऱ्या बाजूमध्ये सर्व काही सुरळीत चालतं.
हाच क्रिकेटचा खेळ. 5 बॉल संपलेत, अंतिम बॉल. फ्लिक केलाय मिड विकेट मध्ये, पवन आहे उपस्थित, बॉलला उचलतोय फेकतोय. आता चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये इथे. मात्र दुसरं षटक देखील संपलंय. पंचच सांगताय 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 गडी बाद 13 या धावसंख्येवर. लगातारचे 3 षटकार भावेश वायकर यांकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये या, ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर संगीत आमच्या डीजे मास्टर कडून. दहा मिनिटांच्या अवधीमध्ये 2 षटक संपलेत. आता 5 मिनिटाचा अवधी बाकी आहे एक षटक संपण्यासाठी. सर्व काही सुरळीत चाललंय. जसं आयोजकांनी निर्णय आणि खऱ्या अर्थानं नियम बदलवला ना, तो फार उपयुक्त ठरतोय. कारण दिलेल्या वेळेनुसार सामना संपवणं, दिलेल्या वेळेनुसार षटक संपवणं फार गरजेचं आहे. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पाहिलंय, या छोट्या छोट्या गोष्टी मॅटर करतात क्रिकेटमध्ये. बॅटर आउट झाल्यानंतर 27 सेकंदचा एक अवधी असतो. डगआउटमधून 27 सेकंदच्या आतमध्ये एखादा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाणं गरजेचं आहे, अन्यथा तिथे तुमचा एक फलंदाज बाद घोषित केला जातो. या छोट्या छोट्या नियमांचं पालन करणं क्रिकेटमध्ये महत्त्वाचं आहे. क्रिकेट काहीतरी शिकवतं, क्रिकेट काहीतरी घडवतं, क्रिकेट काहीतरी सांगतं, क्रिकेट काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि ते शिकणं आणि समजावणं खऱ्या अर्थानं एखाद्या खेळाडूचंच काम असं. 3 बॉल 3 षटकार. भावेश वायकर यांकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. आकाश मसने यांकडून देखील पारितोषिकांची खैरात होते, परंतु तो खेळ हवाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान जाताडे संघाच्या फलंदाजांकडून. हा देखील फटका बसलाय. टायमिंग जुलत नाहीये, संयोग जुलतच नाहीये चेंडू आणि फलीचा, आणि त्याच कारणाने स्वतः अडकलाय जय हनुमान जाताडे संघ 14 या धावसंख्येवर. सुजितचा षटक, फार चांगली गोलंदाजी होतीये. लेफ्टी बॉलर, चांगला बॉल यावेळी. कोणचा वापर करत असताना पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेनं लेग कटरच्या स्वरूपात. निर्धाव चेंडू. आता अंतिम 4 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आहे ती 14. स्लॉट मध्ये हा बॉल ओव्हर पिच लाफ्ट केलाय. चाललाय बॉल सीमा पार, आउट ऑफ द पार्कचा येतोय हा नजरात्मक षटकार. थँक्यू डीजे. 2.3 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या 20. हा येणारा षटकार धावसंख्येला नव संजीवनी देत असताना आपण पाहताय. आता 20 धावा आहेत. 3 बॉल मध्ये किमान एखादा मोठा फटका, बॅलन्स टार्गेट सेट होऊ शकते या मॅच मध्ये. चांगला बॉल, कमबॅकिंग बॉल होता सुजितचा. 6 दाबाल्या होत्या मागील बॉल वरती. त्यानंतर हा बॉल फेकत असताना त्याच्यावरती प्रेशर होतं आणि प्रेशर रिलीज झालं या निर्धावानं. 4 बॉल मध्ये 7 दाबाले त्या षटकात. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. मोठा फटक्याचा प्रयत्न आहे, रनआउटच्या स्वरूपात मात्र इथे फलंदाज होतोय बाद. धावसंख्या 20. आता एका बॉलचा खेळ बाकी आहे. चार फलंदाज बाद. सुजितचे षटक. 5 बॉल मध्ये 7 धावा सुजितनं खर्च केल्यात. शेवटचा बॉल आणि ती बॉल बॅकफुटला जाऊन
ऑन साइडला मारायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. इथे 22च्या स्वरूपात मिळते 1 रन. धाव संख्या 21 आकड्यावरती 17 पहिलं संपलंय. पूर्वार्धाच्या खेळामध्ये धावा आहेत त्या 21. आता येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये 18 बॉलमध्ये 22चं टार्गेट सेट केलंय. ते जय हनुमान जाताडे संघानं स्वर्गीय संतोष 11 विघ्नहर्ता पोंजे संघाच्या विरोधात. जिथं माच करायला बघताय ना तुम्ही, तिथं माच करून बसलोय आम्ही, आणि जिथं दहशत माजवायला बघताय ना तुम्ही तिथं ओरिजिनल तुम्ही डमी नका. पूल मधून मॅच नंबर 1 इन ऍक्शन मध्ये बापूजी चिलठण आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान गोहे चिंचवली. बोथ कॅप्टन्स लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये या. गोहे चिंचवली संघाचा कर्णधार उपस्थित आहे. त्यानंतर बापूजी चिलठण संघाचा कर्णधार. आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये या. प्रतिस्पर्धी कर्णधार आपली वाट बघतोय. चला बॅटर प्लीज मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग सेट करून घ्या लवकरात लवकर. भीमतेज क्रिकेट संघ वडविहीर यांच्या संयुक्त विद्यमानानं आणि त्याचप्रमाणे सन्माननीय प्रफुल्लदादा विचारे चौक जिल्हा परिषद विभाग प्रमुख यांच्या सहयोगानं उभी राहिलेली मोठी स्पर्धा, नाईट रजनीची स्पर्धा, तिसरी रात्र आपण आज पाहतोय. दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉस केला जातोय. कृष्णदादा भवारे यांच्या शुभ हस्ते. टॉस जिंकलाय जय हनुमान गोहे चिंचवली संघानं. डिसिजन दोन बॅटर राज आणि पवन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. लक्ष छोटं नाहीये, लक्ष मोठं नाहीये. क्रिकेटमध्ये जोपर्यंत लक्षाचा पाठलाग पूर्णपणे होत नाही तोपर्यंत सामना कोण जिंकेल आपण सांगू शकत नाही. हाच क्रिकेटचा खेळ, क्षणार्धात बदलणारा क्रिकेटचा खेळ. आणि याच क्रिकेटच्या खेळामध्ये लो स्कोरिंग मॅच मध्ये आपण जातोय. 18 बॉलमध्ये 22. स्वर्गीय संतोष 11 विघ्नहर्ता पोंजे संघाला हे छोटंसं आव्हान आहे 22 धावसंख्येचं, परंतु ते मोठं होईल का? त्यासाठी सुरुवात गोलंदाजी मार्कवरती चांगली मिळेल का? यासाठी आता सर्वांचं लक्ष आहे. फिल्डिंग करणाऱ्या जय हनुमान जाताडे संघाची हेच अपेक्षा आहे की पहिल्या षटकापासून आक्रमकतेनं गोलंदाजी होणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. तर बॅटिंग करणारा संघ विचार करतोय पॉवर प्लेच्या षटकात पॉवर पॅक बॅटिंग करेल पवन आणि राज. आदरणीय गणेश नाना पाटील खालापूर तालुक्याचे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. इन ऍक्शन मध्ये त्यांचा सामना आपण गोहे चिंचवली आणि त्यांच्या विरोधात चिलठण असा सामना आपण पाहणार आहोत. त्यांना शुभेच्छा असतील पुढील मॅच साठी. ऑन साइडला डाऊन द ग्राउंड खेळलाय बॉल. लॉंग ऑफ मध्ये लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक आलाय वेगानं. चांगली फिल्डिंग. तोपर्यंत 2 धावा इथे मिळतील. एक विनंती आहे गोहे चिंचवली संघाच्या खेळाडूंना विनंती आहे. आपला कर्णधार सांगतोय की आपण व्यासपीठाच्या उजव्या साईडला आपण डगआउटच्या अगदी मागे आपण जमा, ही विनंती करतोय आपला कर्णधार. वेगवान बॉल
त्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करायचा होता राजला, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, वेगवान पद्धतीने बॉल निघून विकेट किपरच्या हातामध्ये. इट्स अ डॉट बॉल. डॉट बॉल या मॅच मध्ये जीवित ठेवू शकतात फिल्डिंग करणाऱ्या जय हनुमान जाताडे संघाला, हे माहिती आहे गोलंदाजांना देखील, आणि तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल संपलेत, धावसंख्या 2, 22चे लक्ष्य, 20ची अजून आवश्यकता आहे. मॅच संपलेला नाहीये, प्रयत्न किती करेल फिल्डिंग करणारा जय हनुमान जाताडे संघ. खोलात टाकलाय बॉल, यार्कर लेन, चांगला बॉल, ड्राईव्ह केलाय डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफ मध्ये पुकार आलाय. बॅटिंग मार्क वरती राजेशच्या बॅटमधून. 4 बॉल मध्ये धावसंख्या 8. बॉल नंबर 5 डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट करून हा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. डिरेक्ट हिट केले, स्टंपिंग केले विकेट किपरनं. थर्ड अंपायर ची मागणी केली आहे स्क्वेअर लेग पंचांनी. यात जाऊयात आपण थेट टेक्निकल रूम मधून. दॅट्स OUT, बॅटर इज आउट. अप्रतिम विकेट किपिंग, योग्य वेळेवरती यष्ट्यांचा वेध घेतला बॉलनं स्टंपिंगच्या स्वरूपात. बॅटर राज इथून होते बाद. गुड इव्हनिंग. काय गुड इव्हनिंग. चीन मैदानाच्या आतमध्ये पोहोचला देखील नव्हता. मी मगाशीच म्हटलंय, छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पुढील ज्या संघांचा सामना आहे त्या संघांना मी विनंती करतोय, बॅटर आउट झाल्यानंतर सर्कल क्रॉस होण्या अगोदर बॅटर तुमचा न्यू बॅटर डगआउट मधून मैदानाच्या आतमध्ये जाणं अनिवार्य आहे. ते जर झालं नाही तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, आणि हेच कार्य आता आपण मैदानाच्या आतमध्ये प्रात्यक्षिक पाहतोय. बॅटर राजने केलेली चुकी आता संपूर्ण संघाला त्याचा परिणाम भोगतावा लागतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 5 बॉलच्या समाप्तीनंतर 8 या अंकावर. आपण पहिलं षटक संपल्यानंतर धावा मायनस करूया 2. या गोष्टींकडे आपण लक्ष द्या. 5 बॉल मध्ये धावसंख्या आहे ती 8. अंतिम लास्ट शेवटचा बॉल बाकी आहे P1च्या षटकात. मॅच आता बनली आहे. 22चे मापक आव्हान होतं. मी मगाशीच म्हटलं, मॅच सुरू होण्या अगोदर लक्ष छोटंही नाहीये, लक्ष मोठंही नाहीये, परंतु सुरुवात कशी होते दोन्ही संघांची यावरती या सामन्याचं भवितव्य आहे. सुरुवात तर फार अप्रतिम झाली बॅटिंग मार्कवरती, त्यानंतर राज बाद झाल्यानंतर केलेली चुकी, त्यानंतर आता न्यू बॅटर सचिन मागील मॅचचा हिरो बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आहे. रनआउटची दाट शक्यता, ॲक्युरेट थ्रो येऊ शकलेला नाही, आणि त्याच कारणास्तव पोहोचलेत सचिन नॉन स्ट्राईक एंडवरती, डेंजर एंडकडे. धावसंख्या 1 न पुढे. 9 धावा धाव फलकावरती, 2 धावा आपण करूयात मायनस. टोटल धावा आहेत त्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 7 या अंकावर. 7 धावा धाव फलकावरती, 1 षटक संपलंय. 22च्या लक्षात येणारे 12 बॉल, 15 धावसंख्येची गरज. मॅच संपलेली नाहीये. दुसरं षटक शिरकाव करून देईल काय मॅच मध्ये, इम्पॉर्टंट ओव्हर ऑफ दिस मॅच. या ऐकूयात तोपर्यंत सुमधुर संगीत. एक षटक, धावसंख्या 7, 1 फलंदाज बाद. 22 टार्गेट. मॅच नंबर 2nd राऊंड मधील दुसरा सामना तुम्ही पाहताय ग्रुप D मधील. यानंतर ग्रुप C मधील पहिला सामना इन ॲक्शन मध्ये जय हनुमान गोहे चिंचवली आणि त्यांच्या विरोधात बापूजी चिलठण. दोन्ही टीमनं तयारीत राहायचं आहे. नंतरचा सामना आता अंतिम 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 धावसंख्येची गरज आहे. इम्पॉर्टंट ओव्हर ऑफ दिस मॅच. या मॅचचं भवितव्य घेऊन सुजित बॉलिंग मार्क वरती तयार. ऑन स्ट्राईक मागील मॅचचा हिरो सचिन भोईर, आणि त्यानंतर नॉन स्ट्राईक एंड वरती पवन कायकर. लेट्स सेकंड ओव्हर स्टार्ट नाव. 12 बॉल 15 धावसंख्येची गरज. इम्पॉर्टंट षटक. पहिलाच बॉल अक्रॉस द बॅट न मारण्याचा प्रयत्न. वेगवान पद्धतीने बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू.
हे षटक फार महत्वाचं आहे. जे करायचंय ते या षटकात करायचंय आणि दोनही संघांना षटक फार महत्वाचं आहे आणि त्याच कारणास्तव आता या षटकावरती दोनही संघांच्या पाठीराख्यांचं आणि त्याचप्रमाणे खेळाडूंचं लक्ष. 11 बॉल 15. वन्स अगेन वेगानं बॅटचा फ्लो पण इथे चुकी केली आहे विकेट किपरनं. सहज फलंदाज बाद होऊ शकला असा 22ची धावपंच सांगतायत. फार चांगला बॉल टाकलाय गोलंदाजानं. विकेट किपरची चुकी. खेळत बसला बॉल मागे, निसटला बॉल हातातून. तोपर्यंत एक धाव मिळवले दोन फलंदाजांनी. धाव संख्या आहे ती 8 अंकावर. आठ धावा धाव फलकावर. बॉल संपलेत 8. 10 बॉल शिल्लक आहेत. 14 धावसंख्येची अजूनही गरज. इम्पॉर्टंट ओव्हर. कट करण्याचा प्रयत्न. हुक करायचा होता. स्वतःला झोकवलं होतं, समर्पित केलं होतं या फटक्यासाठी. पण तू वेगवान पद्धतीनं बॉल पुन्हा एकदा डॉट बॉलनं धावसंख्या थांबते ती 8 या धावसंख्येवरती. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 धावसंख्येची गरज आहे. डगआउट मध्ये चिंताग्रस्त वातावरण. मैदानाच्या आतमध्ये दोन बॅटर काय करतील हेच आता लक्ष. 9 बॉल 14. 9 बॉल 14. बॅटला स्पर्श झाला होता का? बॉल स्पर्शाचा आवाज कॉमेंट्री बॉक्स पर्यंत पोहोचला होता. विकेट किपरनं चुकी केली आहे परंतु डॉट बॉल आला. हे फार इम्पॉर्टंट आहे बॉलिंग मार्क वरती. मी मगाशीच म्हटलंय हे षटक आहे ना फार इम्पॉर्टंट आहे. जे करायचे ते या षटकात करायचं ॲज अ बॉलिंग मार्क वरती आणि तेच कार्य सहज निर्विघ्नपणे पार पाडतोय बॉलिंग मार्क वरती. सुजित फार अप्रतिम गोलंदाजी. कमबॅक किंग स्पेल टाकतोय. मॅच मध्ये पुनरागमित करतोय फिल्डिंग करणाऱ्या जय हनुमान जाताडे संघाला. मोठा फटका ऑन साइडला. सतीचे प्रयत्न सफल ठरतील. त्याला हुलकावणी देत बॉल चाललाय सीमा पार. महत्वाचा येतोय दर्जेदार षटकार. या मॅच मध्ये शिरकाव करणारा मोठा फटका. 7 बॉल आता इक्वेशन 8 ह्या धावसंख्येचा. आता हा बॉल देखील तितकाच महत्वाचा आहे जितके 5 बॉल महत्वाचे होते सुजितच्या या षटकातील. अंतिम बॉल. मोठा फटक्याचा प्रयत्न आहे इथे मात्र काउ कॉर्नर झोन मध्ये. कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. मॅच मध्ये पुन्हा ट्विस्ट. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक. 8 धावसंख्येची गरज. सहा बॉल 8ची आवश्यकता आहे. आता हा सामना रंगतदार खऱ्या अर्थानं बनलाय. सामना इथून कोणताही संघ जिंकू शकतो. तराजूमध्ये बसला सामना 50-50% दोनही संघांकडे हा सामना. त्याचप्रमाणे आदरणीय अक्षयजी दरेकर यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन आसन आपलं सहर्षमय स्वागत. 6 बॉल 8. चिंताग्रस्त वातावरण दोनही खेम्यांमध्ये. कोणता संघ इथून सामना जिंकेल या मॅचचं भवितव्य बॉलिंग मार्क वरती. 6 बॉल मध्ये 8 बॉलिंग मार्क वरती. बॉलर्स नेम प्लीज. प्रदीप. प्रदीप वरती आता सर्वांचं लक्ष. फिल्डिंग करणारा संघ विचार करतोय प्रदीपने 6 बॉल मध्ये 8 धावा डिफेंड कराव्यात. त्यानंतर बॅटिंग मार्क वरती पोंजे संघ एकच अपेक्षा करतो की या 8 धावा लवकरात लवकर होऊ द्यात. 6 बॉल 8. फटका फसलाय. झेलची नामी संधी. कॅच ड्रॉप. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच. जिथे होती कॅच तिथे धावा मिळत आहेत. 2 मागील मॅचचा हिरोला मिळालेलं जीवनदान या मॅच मध्ये आता पासपूस होत आहेत दोन्ही संघांच्या. 5 बॉल मध्ये आता 6. काय घडेल काय बिघडेल. क्रिकेट मध्ये म्हटलं जातं पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच. सोडले कॅच
काय होईल या मॅच मध्ये, काय होईल या मॅच मध्ये. चुका आणि चुका. पहिल्याच बॉल मध्ये गोलंदाजानं चान्स क्रिएट केला होता, तो ग्रॅप करता आलेला नाहीये कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला. कॅच ड्रॉप. 5 बॉल 6. कॅच ड्रॉप वन्स अगेन. क्रिएट द चान्स बाय कॅच. पकडलं कॅच. स्वतः गोलंदाज कॉटन बॉलचा शिकार सचिन भोईर, मागील मॅचचा हिरो, जातोय डगआउट मध्ये. कमॉन डीजे. संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं. मनाशी बाळगलेलं संघर्षाचं स्वप्न सत्यात उतरेपर्यंत संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं, लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं. याच विचारांना बॉलिंग मार्क वरती प्रदीप या मॅच मध्ये पुनरागमित करतोय हनुमान जाताडे संघाला. लेट्स गेम इज ऑन नाव. स्टार्ट नाव. मॅच रंगतदार बनली आहे. 4 बॉल 6 धाव संख्येची गरज. फुल टॉस बॉल डाऊन द ग्राउंड केलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. केली मिस्टेक. चुकीला नाहीये माफी. बॉल निघून चाललाय लॉंग ऑफ मध्ये. नशिबाचा चौकार. पाठ्याने बॉलचा खेळ आहे, परंतु त्यामध्ये तुमचं क्षेत्ररक्षण त्याच ताकदीचं होणं गरजेचं आहे. आणि क्षेत्ररक्षणाची काय आवश्यकता असते क्रिकेटमध्ये याचं ज्वलंत उदाहरण तुम्ही पाहताय. फिल्डिंग शिवाय क्रिकेट अपूर्ण आहे. फिल्डिंग शिवाय तुमचं गोलंदाजीचं कौशल्य अपूर्ण आहे याचंच उदाहरण. 3 बॉल आता 2. जिथे बॉल केवळ एकच धावसंख्येसाठी जात होता तिथे केलेली मिस्टेक नाहीये. चुकीला माफी. क्रिकेटमध्ये कोणतंही क्षेत्र असू द्यात तुम्हाला माफी नसतेच. क्रिकेट असो किंवा खेळ असो किंवा आयुष्य, चुकीला माफी नसते. चुकांमधून काहीतरी शिकावं लागतं. 3 बॉल मध्ये आता 2. 3 बॉल 2. डॉट बॉल आलाय. चोटीचा मान. आदरणीय समीरजी धनावडे साहेब यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या ठिकाणी होते. मी विनंती करते साहेब या आपण मैदानी. तू एसो वेलोवेली डाव तुझा येतात जमविषय आपुली खेळी. काल करी बघ गोलंदाजी संकट बघ चेंडू फेकी. भव तालिका जव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधलता डाव. या साऱ्यांना चकविशी मग मिळेल तुझला धाव. आता एका बॉल मध्ये 2 धाव संख्येची गरज होईल का, कारण आता रेफर केला डिसिजन रनआउट साठी. यस फलंदाज होतोय बाद. चला आता मॅच मध्ये रोमांचक सामना. भीमतेज क्रिकेट संघ वडवीर आयोजित शिवसेना चषकाचा रोमांचक सामना समोर आहे. जोरदार टाळ्यानं स्वागत करूया प्रेक्षकांना. एकच विनंती, एका बॉल मध्ये 2 जिंकेल क्रिकेट. परंतु इथे 2 गावांच्या अस्तित्वाची लढाई. बॅट आणि बॉलचे युद्ध करायचंय स्वतःला सिद्ध या स्पर्धेमध्ये. एका बॉल मध्ये 2. कुठेही जाऊ नका. थरार क्रिकेटचा आहे. रणसंग्राम क्रिकेटचा आहे. स्पर्धा शिवसेना चषकाची. परंतु जिंकण्याचं धाडस कोणता संघ आखेल. जबरदस्त सामना. जोरदार टाळ्यानं स्वागत. निघालाय बॉलर. बॉलिंग ट्रॅक वरती प्रदीप. बॅटर इज हवेत बॉल. कॅच ची संधी. कॅच पकडले. मॅच पकडले. अप्रतिम सामना. विजयाचा जल्लोष आक्रोश करत 2 धावा डिपेंड झाल्यात आणि इथे मात्र सामना जिंकलाय.
निर्णयावरती अंमलबजावणी करा. बापूजी चिलठण आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान गोहे चिंचवली. टॉस जिंकलाय गोहे चिंचवली संघानं आणि फिल्डिंग स्वीकारले. चला लेट्स सेट अप द फील्ड. विजयाचा जल्लोष, विजयाचा आनंद, हेच क्रिकेट शिकवतं. काय असतं जिंकणं, काय असतं हरणं. हरण्यातून काहीतरी शिकायचं असं आणि जिंकण्यातून काहीतरी पण देखील शिकायचं असं. बॅटरनं केलेली चुकी थोडी, आता मी तर म्हणेल पोइंजे संघाच्या डगआउट मध्ये निराशाजनक वातावरण. बॅटर राज जिथे चुकी केली. प्रदीप साठी पारितोषिक 100 रुपयाचा कॅश प्राइज. मी विनंती करेल मान्यवरांना की आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिक द्या. भावेश वायकर कडून पारितोषिक होतं. आपण स्वतः प्रदीप या. आपण प्रदीप मस्कर प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट. ज्या खेळाडूनं, ज्या गोलंदाजानं या मॅच मध्ये संपूर्णपणे कायापालट केलं तो प्रदीप ठरला या मॅचचा तारणहार. तो प्रदीप ठरलाय विजयाचा शिल्पकार. प्रदीप या. आपण भावेश वायकर यांच्याकडून देखील 100 रुपयांचा कॅश प्राइज होतं आणि कॅप्टन या. आपण आयोजकांशी संपर्क साधा.